सर, हे तुमचं म्हणणं जरी योग्य असलं तरी संपूर्ण जग विज्ञान पुढे गेलं आहे असंच म्हणतं. पुढे म्हणजे अधोगतीला, अर्थात विनाशाकडे. प्रशांतजी, समुद्राच्या पलीकडे कोण गेला आहे का? अग्नीच्या पुढे कोण गेला आहे का? आकाशाच्या पलीकडे कोण गेला आहे का? तसेच वायूच्या पुढे कोण गेला आहे का? बरं, आणखी बरंच काही आहे. म्हणून ईश्वरी ज्ञान हे ज्ञानच असते. जर मनुष्याने आपली बुद्धी त्याच्यामध्ये टाकली तर ज्ञान, विज्ञान आणि विनाश हे अटळ. श्रोते हो, ईश्वराने समुद्र, डोंगर, घनदाट जंगले निर्माण केली. आपण काय केले? समुद्र आणि डोंगरातून तसेच जंगलातून फक्त रेल्वे काढली. हे निर्माण करण्याची पात्रता कुणात आहे? म्हणून त्याने लावलेले हे सूत्र आहे. मनुष्याने त्याच्यात सूत्रांबदल करू नये, नाहीतर परिणामाला सामोरे जावे. जगात सर्वत्र ज्ञान, विज्ञान आणि विनाश सुरू आहे. परंतु आताच सांगितल्याप्रमाणे संत परंपरेकडे ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य आहे. म्हणून समर्थ श्रीमद दासबोधात लिहितात, सामर्थ्य आहे चळवळीचे, पण जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम अर्थ तिथ